कल्याण एक ऐतिहासिक शहर, सातवाहन काळातलं प्रसिद्ध व्यापारी केंद्र, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं शहर, महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून बिरुद मिरवणारं आणि प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारं शहर. अभिनय, नाट्य, लेखन, चित्र, शिल्प अशा कलेच्या सगळ्याच प्रांतात मुसाफिरी करणाऱ्या कल्याणचं नाव कला क्षेत्रात मोठ्या आदरानं घेतलं जातं. आणि ही आहे कल्याणच्या सांगीतिक वाटचालीत सिंहाचा वाटा असलेली, कल्याणच्या सांगीतिक इतिहासाची गेली 100 वर्ष साक्षीदार असलेली, केवळ संगीताला वाहिलेली जगविख्यात संस्था कल्याण गायन समाज. देखणी वास्तू, निस्वार्थी कार्यकर्ते आणि संगीत रसिकांसाठी जो जे वांछील तो ते लाहो असे सांगीतिक नजराणे पेश करणारी संस्था कल्याण गायन समाज. वा वा, आजची मैफिल मात्र एकदम झकास झाली. खरंय, फार छान. मस्त मस्त. हा क्या धन्यवाद. बुवांचा काय स्वर लागलेला, हा हा हा, स्वर्गीय, खरंच दैवी. अगदी. साठे साहेब, आपल्याला आता काहीतरी ठोस पावलं उचलायलाच हवी. अहो, आज इथे उद्या तिथे हे असं किती दिवस करत राहणार? अहो, आपल्या वेदोक्त शास्त्रीय संगीताला त्याची हक्काची जागा मिळायला हवी, असं नाही वाटत आहे का आपल्याला? मग काकासाहेब, आपल्या मनात नक्की काहीतरी घोळतंय. विलासक बोलून टाका. हो, बोलून टाक. खरं आहे तुमचं म्हणणं. शास्त्रीय संगीताला वाहिलेली एखादी संस्था स्थापन करावी असं बरेच दिवस घोळतंय माझ्या मनात. संस्था स्थापन करावी? अहो, उंटाचे मुके घ्यायला निघालात. एक मैफिल ऐकणं वगैरे ठीक आहे, या गोऱ्यानं आपण एकत्र आलेलं चालत नाही, आणि तुम्ही संस्था स्थापन करायला निघालात. अहो, हे म्हणजे माकडाच्या हातात पोलीस देण्यासारखं होईल. नाहीतर काय, एखाद दिवशी आपलीच मैफिल एखाद्या तुरुंगात जमवावी लागली नाही म्हणजे मिळवलं. मला बुवा भीती वाटते हो. साठे साहेब, तुमचं म्हणणं वावगं नाहीच. अहो, तुमची काळजी तळमळ समजते मला. अहो, पण आपल्या या आजच्या सगळ्या मैफिली आळवावरच्या पाण्यासारख्या. अहो, त्यांना चिरंतन करणारी व्यवस्था आपणच नको का निर्माण करायला? खरंय. अहो, आणि या गोऱ्यांचं म्हणाल, अहो, आपला हेतू शुद्ध असला की तो भगवंत सुद्धा पाठीराखा होतोच की. हो, हे गोरे त्या परमेश्वरापेक्षा मोठे निश्चित नाही, त्यामुळे त्यांचं भय बाळगण्याचं काहीच कारण नाही. आणि अगदीच काही अकल्पित घडतं असं वाटलं तर आपले माधवराव आहेत की सगळ्यांच्या मागे, लावतील आपली वकिलीपणाला. काकासाहेब, त्याची चिंताच नको. आपल्या या कार्यात खारीचा वाटा घ्यायला आवडेल मला. आपण निर्धास्त असा, कायद्याच्या बाबी मी बघून घेईन. उत्तम. काकासाहेब, मलाही असंच वाटतं. अहो, संगीताला वाहून घेतलेली एक हक्काची संस्था असायलाच हवी, कलाकारांसाठी पण आणि रसिकांसाठी पण. पण आता कसले पण परंतु केळकर साहेब, तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं आत्ताच शोधूया. अहो, आता याहून विलंब नको. अहो, पण इतकंच की हे सगळं सुरू करणं सोपं आहे, ते टिकवता, सांभाळता आणि वाढवता यायला हवं. आणि तसं करायला जमणार असेल तरच हा खटाटोप करावा. अहो, संस्था म्हणजे शिवधनुष्य आहे. अहो, हे जर का शिवधनुष्य असेल तर ते पेलणारा राम आपल्यालाच पाहावं लागेल. अहो, कसं आहे, त्या हिमालयाच्या उंचीकडे बघून आपण जर पाऊलच नाही पुढे टाकलं तर तो सर होणारच नाही ना. अहो, सुरुवात तर करू. आपल्या सगळ्यांच्या एकीचं बळ आहेच की. आणि अगदीच काहीच न करण्यापेक्षा अहो अपयशाचे धनी जरी झालो तरी हरकत नाही, पण निदान प्रयत्न केल्याचं समाधान पदरी पडेलच की. खरंय काकासाहेब, समान व्यसने शिलेषु सख्यम या नात्याने आपण सख्खेच आहोत. आम्ही तुमच्या सोबतच आहोत.
उत्तम. आता शुभस्य शीघ्रम आपल्या लक्ष्मी नारायणाच्या चरणी नांदी अर्पण करून सुरुवात करू काय? नक्कीच. छान छान.